हे गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲक्च्युली ही गुड आफ्टरनून आहे, कारण आत्ता वाजलेत 12:30 पावणे 1 आणि मी आत्ता आंघोळ केली आहे, म्हणजे केस धुतले आत्ता. आणि कोणी जज करू नका की मी आत्ता आंघोळ केली आहे, कारण मी आत्ता आंघोळ ही दुसऱ्यांदा केली आहे. पहिल्यांदा आंघोळ केलेली होती, त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि गरमी एवढी जास्त आहे की घाम वगैरे जास्त येत असतो, म्हणून मी परत एकदा आत्ता आंघोळ केली आणि केस धुवून टाकले. मी काल इंस्टावरती एक व्हिडिओ पोस्ट केली होती, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मी यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ शूट करणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आजरासुद्धा माझ्यासोबत घेणार आहे लव्ह स्टोरी शेअर करायसाठी. तर तुम्हाला आवडेल का बघायला, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला माहिती माझं चॅनल एवढा काही जास्त मोठा नाही आहे, आता सध्या तरी माझ्या चॅनलवरती फक्त 15 सबस्क्रायबर आहेत. माझे इंस्टाग्रामची जी ऑडियन्स आहे त्यांनी प्लीज जमलं तर माझा यूट्यूबचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. माझ्याकडे चांगला ट्रायपॉड वगैरे नाही आहे, पण मला असं वाटतं की ट्रायपॉड घेऊ, कारण मोबाईलचा हातात पकडून तर माझं तर बापरे आत्ताच हात दुखायला लागलं. ठीक आहे, रिंग लाईट आहे माझ्याकडं, ते रिंग लाईट वगैरे सेट करून मी व्हिडिओ शूट कराल. पण मला अजून पण कन्फर्म माहिती नाही आहे की अजय माझ्यासोबत व्हिडिओ शूट करायला बसेल की नाही बसणार, पण मी पाहिजे तेवढं तर मस्का त्याला मारलेला आहे. आता बघू, जमलं तर करते शूट, नाही तर मग मी माझं एकटीने शेअर करेल. पण मी माझं एकटीने पण तेव्हाच शेअर करेल जेव्हा तुमच्या काही कमेंट्स येतील किंवा तुम्हाला आवडणार असेल. मी एक व्हिडिओ हा शूट करून पोस्ट करते, या व्हिडिओवरती बघू, जरा चांगला रिस्पॉन्स आला तर मग पुढचा व्हिडिओ शूट करू. एका मनाला असं वाटतंय आणि एका मनाला असं वाटतंय की लव्ह स्टोरी राहू देऊ, लव्ह स्टोरी नंतर शूट करू. आता बेसिक थोडंसं ऑडियन्स जनरेट करू, म्हणजे थोडंसं रीच वाढवू चॅनलवरती आणि मग त्यानंतर लव्ह स्टोरी वगैरे शेअर करू. कारण मला असं वाटतं आहे की ज्या गोष्टी आम्ही फेस केल्या आहे त्या गोष्टी भरपूर जणांना माहिती झाल्या पाहिजे. ज्या चुका आम्ही केल्या आहे त्या चुकासुद्धा भरपूर जणांना समजल्या पाहिजे की ह्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. आणि ज्या गोष्टीमधून आम्ही गेलो आहे हे लव्ह मॅरेज केल्यानंतर, त्या गोष्टीमधून अजून बरेच जण जात असतील आणि जातीलसुद्धा. त्यांच्यापर्यंत काही गोष्टींचा एक्सपिरियन्स पोहोचला पाहिजे, म्हणून थोडीशी ऑडियन्स जनरेट केल्यानंतर लव्ह स्टोरी पोस्ट करू असं पण वाटतंय. बघू, काहीतरी करू, पण ॲटलिस्ट यूट्यूबच्या ब्लॉगिंगला तरी स्टार्ट करू. मी दिवाळीच्या वेळेला एक ब्लॉग अपलोड केलेला होता, पण तो असाच रँडम होता, खूप जास्त मनापासून शूट केलेलं नव्हतं, मनापासूनच केलेलं होतं पण असं एस्थेटिक वगैरे नव्हतं. त्यावेळेला मी दुसऱ्या रूममध्ये राहत होते, आता मी दुसऱ्या रूममध्ये राहते आणि हे सगळी जर्नी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आणि प्लीज होईल तितकं हा व्हिडिओ शेअर करा, लाईक, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात जास्त तर व्हिडिओला कमेंट्स करा. कारण मला काही कमेंट्सला मला बघायचं आहे की तुम्हाला काय क्वेश्चन पडतो आहे आणि तुम्हाला पडलेल्या क्वेश्चनला मला आन्सर करायचं आहे. कारण मला माहिती आहे भरपूर जणांच्या लाईफमध्ये सेम प्रॉब्लेम होत असतात, म्हणजे जे कोणी या गोष्टीमध्ये असतात, म्हणजे लव्ह मॅरेज केलेलं असतं किंवा घरच्यांच्या ऑपोजिट जाऊन काही डिसिजन घेतलेला असतो, त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स मोस्टली सेमच असतात. आणि काही गोष्टींना मी कसं डील केलं किंवा आम्ही दोघांनी कसं डील केलं, मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्याच्यामुळं प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट करा, क्वेश्चन करू शकता किंवा तुम्हाला काय वाटतं आहे मी आणखी काय पोस्ट करू ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. हा फर्स्ट तर माझा मिनी ब्लॉग नाही आहे, याच्या आधीसुद्धा मी ब्लॉग पोस्ट केलेले इंस्टावरतीसुद्धा मी मिनी ब्लॉग पोस्ट करत असते डेली रुटीन बाबतीत. पण मला तरी असं वाटतं आहे की यालाच मी माझा फर्स्ट यूट्यूबचा ब्लॉग म्हणू, कारण हाच ब्लॉग मला थोडा मोठा आणि थोडासा इन्फॉर्मेटिव्ह करायचा आहे. आता बघू, अजय आल्यावरती मी पुढचं शेअर करते. मी माझ्या आवरून अजयची कधीपासून वाट बघते आहे, कारण माझ्या मोबाईलला क्लिअरिटी नाही आहे आणि त्याच्या मोबाईलला चांगली क्लिअरिटी आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये मला व्हिडिओ शूट करायचा होता, म्हणून मी त्याची वाट बघत होते. पण तो काय अजून आलेला नाही आहे, तो आमच्याचसाठी आईस्क्रीम आणायला गेलेला आहे, ते आमचं रोजचंच आहे. बघू आता तो आल्यावरती असला त्याचा मूड तर व्हिडिओ शूट करू आणि नसला त्याचा मूड तर गेला माझा पण मूड. झाले भांडणं तमाशे 2-3 दिवस, बघू. तर लव्ह स्टोरीचं ब्लॉग शेअर करायच्या आधी मी तुला 4-5 क्वेश्चन विचारते, मग त्याच्यावरून बघ मला मग तुला शेअर करायचं का नाही करायचं. आता तुझं पहिलं तुला काय किती आठवतं ते बघू तुम्हाला. हां, तुला आठवतं? मला आठवतं. तू मला विचारते, मला आठवत नाही तर मग मला बोलतो.
कॉमन प्रश्न आहे का माझी बर्थडे डेट काय एवढा विचार करायला लागू लागले एवढं मला कळलं क्या बर्थडे डेटच माहित नाही तुला आताच होऊन गेलं ना माझं बर्थडे काय झालं आता काय आता काय होतं कालची तारीख सांगू हां कालची तारीख नाही माहिती काल आलं का वाटतं तुझा काल सांग बरं. अरे माझं बर्थडे असं गावाला माहिती असेल एवढे नाचत राहते माझ्या कालची बर्थडे तारीख सांग ना काल झालं तुला काल तारीख सांग बरं. तू पटकन माझी बर्थडे तुला 4-5 प्रश्न विचारायचे तू मला 4-5 प्रश्नांची उत्तर कर द्यायची पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते माझी बर्थडे डेट 2/12 2/12 2/12 2002 2012 2000 कुठं सांगितलं नीट सांग ना तारीख सांग महिना सांग आणि वर्ष सांग तारीख काय महिना 2/12 तारीख हां. मग काय मग सांगलं असं मग उलटा पालटा सांगितलं 2002-12 म्हटल्यावरती उलट पालट होतं ना ते तिथे पुन्हा उलट वाटत तिथेच तारीख तारीख ते सगळं डोकं पुढचं हा आपली अॅनिव्हर्सरी कोणती माहिती का लग्नाची नीट पुढ बघून सांग ते कोणती लग्नाची पुढ बघून कोर्ट मॅरेजची कोर्ट मॅरेजची आणि लग्नाची लग्नाची सांग लग्नाची- मॅचिंग पण झालं हा लग्नाची 11 हा 2 हा 2022 2022 किती 2022 मध्ये नेक्स्ट झालंय बस 20 तू सांग ना अॅनिव्हर्सरी तारीख माहिती सांग ना 11 तारीख 2 ते पुढचं मग मी तेवढं शिकेन 2000 किती ते सांग 2020 बरोबर लक्षची जन्म तारीख सांग एप्रिल 19 22 आता अवघड प्रश्न आहे. कोर्ट मॅरेजची अॅनिव्हर्सरी सांग तर फॅनच जास्त 23. कापू राहिले हा 20 कोर्ट मॅरेज आणि आपण घरून गेले डायरेक्ट कोर्ट मॅरेज करायला गेलो होतो 21 कसं काय 23 हां 20 हां 23 तारीख 20 वर्ष महिना सांग पहिलाच महिना होता. पहिलाच महिना होता बरोबर आहे ते पण तुला शेवटी पहिली तारीख काय तशी सांगू आली ते सांगतो पहिली तारीख सांगायची नंतर महिना सांगायचा नंतर वर्ष सांगायचं तरी सांगतो पहिले 23 महिना महिना. हं. 2020 हं. पुढं नक्ष आपल्याला किती वर्षांनी झालं 2 मग आता सपोज नाही काय 2 नाही आलं. हा ना मग मग कसं नाही. कोण काय म्हणते मग काय मग बरोबरच म्हणते ना मी हो का तुझं आता काय बघा माझं काही नाही आता जर सपोज या व्हिडिओवरती आता हे एवढं शेअर केल्यानंतर आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे जे फोटो आहे मी संक्रांतीच्या वेळेला काढलेले होते त्याच्यामध्ये नाही का तू एडिट केलं होतं मी शाळेत होते तेव्हा हां हां शाळेत होते मी तेव्हा ते फोटो आहे मी फोटोग्राफरकडे जाऊन फोटो काढला होता मग तू त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाऊन स्वतःचा हात असा एडिट केला होता ते तेव्हा मी कितवीला होते तेव्हा मी कोणत्या कलरची साडी घातली होती कोणत्या
लिव लिव का ब्लू कलरची साडी घातली, लिव नव्हती स्काय ब्लू कलर आणि पिंक कलरची साडी असं होती. म्हण ना, 2 कलर एक पुढे होता ते फोटो पण आहे, ते फोटो पण मी हळूहळू पुढे शेअर करल आणि ते फोटो पण मी पुढे शेअर करल आणि मी एकटीने शेअर करणार हे सगळं आज मी शेअर करल आणि बोलल ना, सांगेल ना काय काय झालं काय काय नाही झालं. मग आम्हाला खंडवटी खूप पकडले होते तेव्हा आपण कितवीला होतो? पेपरला पाठवत नव्हते 10वीच्या असं हळूहळू ते गावाला माहित झालं. आणि या सगळ्याला म्हणजे टोटल जेव्हापासून आपण दोघं जण रिलेशनशिप मध्ये तेव्हापासून आतापर्यंत किती वर्ष झाले असेल? 13. 14 वर्ष. म्हणजे जेवढ्या वर्षाची मी आहे ना त्याच्या निम्म्या म्हणजे जेव्हापासून मला समज आहे ना समजतंय ना तेव्हापासून मला फक्त हाच एक समजतोय आणि म्हणजे त्यानेच मला समज दिली आहे. मला काहीच गोष्टी समजतील मी सगळं त्याला विचारूनच करते काय करायचं काय. मला अक्षरशः कोणतरी काहीतरी प्रश्न जरी विचारला ना त्याचं मी काहीतरी उत्तर दिलं ना ते पण मी घरी येऊन सांगते असं असं उत्तर दिलं म्हणजे बरोबर दिलं तर चूक दिलं ते सुद्धा मला इकडूनच करते. अजून काय नाही आता बाकीचं सगळं पुढच्या प्रॉब्लेम मला सांग काय काय सांगायचं मी सांगायचं. बघू ना आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तर दिलं आन्सर बरोबर. आजसाठी एवढंच. परत पुढच्या ब्लॉगमध्ये बाकीचं काय असेल ते शेअर करतो. बाय बाय.